माणसाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा माणूस कोणाशी भांडत नाही, कोणाला काही समजावून सांगत नाही, कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही आणि फक्त शांत होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही बोलणं कमी केल्यानंतरच काही लोकांना तुमची खरी किंमत जाणवायला सुरुवात होते. ज्यांना तुमची सततची उपस्थिती ग्रहित वाटत होती, त्यांना तुमची अनुपस्थिती जाणवू लागते. ज्यांना वाटत होतं की तुम्ही नेहमी त्यांच्या मागे धावत राहाल, तेच लोक एक दिवस विचारायला लागतात, हा आता आधीसारखा का बोलत नाही. पण मित्रांनो, शांत होणं म्हणजे हार मानणं नाही. शांत होणं म्हणजे स्वतःची ऊर्जा चुकीच्या लोकांवर खर्च करणं बंद करणं, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं थांबवणं, प्रत्येक नातं वाचवण्यासाठी स्वतःला त्रास देणं थांबवणं आणि आपल्या आयुष्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करणं. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा फक्त तुमचं बोलणं कमी होत नाही, तर तुमच्या वागण्यात अनेक सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. तुम्ही प्रत्येकाला उत्तर देणं थांबवता, तुम्ही स्वतःला सतत सिद्ध करणं थांबवता, तुम्ही लोकांच्या मान्यतेवर अवलंबून राहणं कमी करता. तुमच्या वेळेची, भावनांची आणि स्वाभिमानाची किंमत तुम्हाला स्वतःला समजू लागते आणि हे बदल हळूहळू तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही जाणवू लागतात. काही लोकांना तुमची शांतता समजत नाही, काहींना तुमच्यात झालेला बदल अहंकार वाटू शकतो, तर काही लोकांना पहिल्यांदाच जाणवतं की ज्या व्यक्तीला ते गृहीत धरत होते, ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाची होती. पण लक्षात ठेवा, शांत राहण्याचा उद्देश कोणाला शिक्षा देणं नाही. शांत राहण्याचा खरा उद्देश म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तुम्ही शांत झाल्यावर लोकांना तुमची किंमत का कळते आणि तुमच्यामध्ये होणारे 10 मोठे बदल कोणते आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची शांतता तुमच्या व्यक्तिमत्वाला कशी मजबूत करते, लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दलचा आदर कसा वाढू शकतो, तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्यात कोणते बदल होतात आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता शांतपणे जगण्याची ताकद तुम्हाला कशी मिळते. कदाचित आज तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल जिथे तुम्हाला सतत कोणाला तरी समजावून सांगावं लागतंय. कदाचित एखादी व्यक्ती तुमची किंमत करत नाही. कदाचित तुम्ही एखाद्या नात्यासाठी खूप प्रयत्न करत आहात, पण समोरून त्याची कदर होत नाही. किंवा कदाचित तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचीच शांतता गमावली आहे. जर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण काही वेळा परिस्थिती बदलण्यासाठी मोठ्याने बोलण्याची गरज नसते. काही वेळा फक्त शांत होण्याची, स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची आणि स्वतःची किंमत स्वतः ओळखण्याची गरज असते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या मुद्द्यात आपण एका अशा बदलाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या नात्यांकडे आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. बदल क्रमांक 1, तुम्ही सतत मागे लागणं थांबवता. जेव्हा एखाद्या व्यक्तीशी नातं टिकवण्यासाठी तुम्हीच नेहमी फोन करता, मेसेज करता आणि भेटण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची सतत उपलब्धता ग्रहित वाटू लागते. पण जेव्हा तुम्ही शांत होता आणि प्रत्येक वेळी स्वतःहून संपर्क करण्याची सवय थांबवता, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते, नातं खरंच दोघांकडून टिकवलं जात होतं का? तुम्ही मागे हटल्यावर समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क करते का? तुमची चौकशी करते का? तुमची आठवण काढते का? हे दिसायला सुरुवात होतं. म्हणून शांत होणं म्हणजे नातं तोडणं नाही. कधी कधी फक्त एवढंच पाहणं असतं की समोरची व्यक्ती तुमच्यासाठी स्वतःहून किती प्रयत्न करते. बदल क्रमांक 2, लोकांना तुमची अनुपस्थिती जाणवू लागते. जो माणूस नेहमी उपलब्ध असतो त्याची उपस्थिती अनेकदा गृहीत धरली जाते. तुम्ही रोज बोलत असाल, रोज मदत करत असाल आणि प्रत्येक वेळी समोर उभे राहत असाल तर तुमची उपस्थिती सामान्य वाटू शकते. पण जेव्हा तुम्ही थोडं मागे होता
तेव्हा तुमची अनुपस्थिती जाणवू लागते, तेव्हा लोकांना समजतं की तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती वेळ लक्ष आणि आधार देत होता. याचा अर्थ असा नाही की मुद्दाम कोणाला दुर्लक्षित करा, फक्त स्वतःचं आयुष्यही महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. कारण सतत उपलब्ध असण्यापेक्षा योग्य वेळी उपलब्ध असण्याला अनेकदा जास्त किंमत असते. बदल क्रमांक 3, तुम्ही प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं बंद करता. काही लोकांना आपल्याबद्दल कोणालाही गैरसमज होऊ नये असं वाटतं, म्हणून ते प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत राहतात. मी असं का केलं? माझा तो अर्थ नव्हता. तुम्ही मला चुकीचं समजू नका. पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःला योग्य सिद्ध करणं आवश्यक नसतं. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा तुम्हाला समजतं की प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही. तुमची कृती योग्य असेल तर वेळ अनेक गोष्टी स्पष्ट करू शकतो. शांत राहणं म्हणजे तुमच्याकडे उत्तर नाही असं नाही. कधीकधी शांतता म्हणजे तुम्ही कोणालाही स्वतःची किंमत सिद्ध करण्याची गरज मानत नाही. बदल क्रमांक 4, तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं. पूर्वी तुम्ही प्रत्येक गोष्टी सांगायचात. कुठे आहात, काय करत आहात, कोणासोबत आहात, तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे सगळं समोरच्या व्यक्तीला माहीत असायचं. पण जेव्हा तुम्ही अनावश्यक माहिती शेअर करणं थांबवता, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता याच्या आयुष्यात काय चाललं आहे? हा इतका शांत का आहे? पूर्वीसारखा सगळं सांगत का नाही? यातून तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात थोडी गोपनीयता ठेवणं म्हणजे अहंकार नाही, ती तुमच्या वैयक्तिक आयुष्याची सीमा आहे. बदल क्रमांक 5, तुमची किंमत तुमच्या अनुपस्थितीत जाणवू लागते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला स्वतःला कदाचित मोठ्या वाटत नाहीत, पण जेव्हा आपण त्या गोष्टी करणं थांबवतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्यांची जाणीव होऊ शकते. तुमचा रोजचा फोन, तुमची काळजी, वेळेवर दिलेली मदत, एखाद्या अडचणीच्या वेळी दिलेला आधार, या सगळ्यांची किंमत तुमच्या अनुपस्थितीत जाणवू शकते. म्हणून स्वतःची किंमत दाखवण्यासाठी गायब होण्याची गरज नाही, पण स्वतःला इतकं स्वस्तही करू नका की तुमच्या उपस्थितीची कोणालाच जाणीव राहणार नाही. बदल क्रमांक 6, तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत होता. सतत दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून जगताना आपली मनःशांती कमी होते. त्याने फोन का केला नाही? तिने मेसेजेसला उत्तर का दिलं नाही? तो माझ्यावर नाराज आहे का? ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल? अशा प्रश्नांमध्ये आपण स्वतःला हरवतो. पण जेव्हा तुम्ही शांत होता आणि तुमचं लक्ष स्वतःच्या आयुष्याकडे वळवता, तेव्हा तुमची भावनिक ताकद वाढते. समोरचा फोन करतो किंवा नाही यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून राहत नाही. कोणी कौतुक केलं तर आनंद होतो, पण कौतुक मिळालंच पाहिजे यावर तुमचं समाधान अवलंबून राहत नाही. हीच खरी भावनिक ताकद आहे. बदल क्रमांक 7, लोक तुमच्या सीमांचा आदर करू लागतात. पूर्वी तुम्ही कोणत्याही वेळी उपलब्ध असायचात. कोणी काहीही बोललं तरी सहन करायचात. कोणी मदत मागितली की लगेच तयार व्हायचात. पण आता तुम्ही शांतपणे तुमच्या सीमा ठरवायला सुरुवात करता. गरज असेल तेव्हा नाही म्हणता. अयोग्य वर्तन स्वीकारत नाही. स्वतःच्या वेळेला महत्त्व देता आणि कोणाला खुश करण्यासाठी स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करत नाही. तेव्हा लोकांना हळूहळू समजतं की तुम्हाला गृहीत धरता येणार नाही. लक्षात ठेवा, सीमा ठरवणं म्हणजे लोकांपासून दूर जाणं नाही. सीमा म्हणजे लोकांनी तुमच्याशी कसं वागावं याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणं आणि तुम्ही काय स्वीकारणार नाही हे स्वतःसाठी स्पष्ट करणं. बदल क्रमांक 8, तुमचं लक्ष लोकांवरून स्वतःच्या प्रगतीकडे जातं. हा बदल सर्वात सुंदर आहे. पूर्वी तुमचं लक्ष असायचं, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. पण आता प्रश्न बदलतो, मला आयुष्यात काय करायचं आहे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देता, आरोग्यावर लक्ष देता, कुटुंबासाठी वेळ देता, तुमच्या ध्येयांवर काम करता, नवीन गोष्टी शिकता.
स्वतःमध्ये सुधारणा करता आणि हळूहळू तुमचं आयुष्य इतकं समृद्ध होऊ लागतं की कोण तुमच्याशी बोलतं आणि कोण बोलत नाही यापेक्षा तुम्ही स्वतः कुठे पोहोचत आहात हे महत्त्वाचं वाटू लागतं. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तुमची खरी किंमत वाढायला सुरुवात होते. बदल क्रमांक 9, समोरच्याला तुमची खरी भूमिका समजू लागते. काही वेळा आपण एखाद्या नात्यात खूप काही करतो, पण समोरची व्यक्ती त्याला आपली जबाबदारी समजते. तुम्ही नेहमी फोन करता म्हणून त्यांना वाटतं तुम्हालाच बोलायचं असतं. तुम्ही नेहमी मदत करता म्हणून त्यांना वाटतं मदत करणं तुमचं कामच आहे. पण जेव्हा तुम्ही थोडं मागे होता तेव्हा नात्यातील संतुलन स्पष्ट होऊ शकतं. समोरची व्यक्ती स्वतःहून किती प्रयत्न करते हे दिसू लागतं आणि मग तुम्हालाही कळतं की कोणाला खरंच तुमची गरज आहे आणि कोणाला फक्त तुमच्या उपलब्धतेची सवय झाली होती. हा फरक समजणं खूप महत्त्वाचं आहे. बदल क्रमांक 10, शेवटी तुम्हाला स्वतःचीच खरी किंमत कळते. आणि आता सर्वात मोठा बदल, तुम्ही शांत झाल्यावर फक्त इतरांना तुमची किंमत कळत नाही, तुम्हालाही स्वतःची किंमत कळू लागते. तुम्हाला समजतं की प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त तुमची नाही. प्रत्येकाला खुश ठेवणं तुमचं काम नाही. प्रत्येक आरोपाचं उत्तर देणं आवश्यक नाही. प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात कायम ठेवणं गरजेचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची किंमत कोणाच्या लक्षावर, कौतुकावर किंवा उपस्थितीवर अवलंबून नाही. तुम्ही शांत होता कारण तुम्ही हरला नाहीत. तुम्ही शांत होता कारण तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला सुरुवात झाली. मित्रांनो, लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे दुर्बल होणं नाही. सतत कोणाच्या मागे धावणं थांबवणं म्हणजे नात्याची किंमत कमी करणं नाही. कधी-कधी थोडं मागे होणं गरजेचं असतं, जेणेकरून तुम्हाला समोरचं नातं स्पष्टपणे दिसू शकेल. कोण तुमच्यासाठी स्वतःहून पुढे येतं, कोणाला तुमची खरी काळजी आहे आणि कोणाला फक्त तुमच्या उपलब्धतेची सवय झाली आहे, हे समजण्यासाठी कधी-कधी तुमची शांतताच पुरेशी असते. म्हणून आजपासून कोणाला धडा शिकवण्यासाठी शांत होऊ नका. कोणाला तुमची किंमत कळावी म्हणून शांत होऊ नका. स्वतःला गमावणं थांबवण्यासाठी शांत व्हा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल, त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीकडून किंमत मिळवण्याची गरज तुम्हाला उरणार नाही. मित्रांनो, कधी-कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी जिंक कोणाला हरवण्यात नसते, तर अशा लोकांपासून स्वतःला दूर करण्यात असते, ज्यांच्यासाठी आपण सतत स्वतःला सिद्ध करत राहिलो. एक दिवस असा येतो, जेव्हा तुम्ही कोणाला फोन करून विचारत नाही, "तू माझ्याशी का बोलत नाहीस? तुला माझी किंमत का नाही? मी तुझ्यासाठी एवढं केलं, तरी तू मला का समजून घेत नाहीस?" तुम्ही फक्त शांत होता आणि स्वतःला एक प्रश्न विचारता, "ज्यांना माझी किंमत समजत नाही, त्यांच्यासमोर माझी किंमत सिद्ध करण्यात मी माझं आयुष्य का घालवतोय?" आणि तिथून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुम्ही लोकांच्या मागे धावणं सोडता, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं सोडता, प्रत्येक नातं जबरदस्तीने टिकवणं सोडता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला गमावणं सोडता. कदाचित तुमच्या शांततेनंतर काही लोक तुमच्याकडे परत येतील. कदाचित काही लोकांना तुमची किंमत समजेल, पण काही लोक कधीच परत येणार नाहीत आणि त्याचाही स्वीकार करा. कारण प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात कायम ठेवणं आवश्यक नसतं. काही लोक आपल्याला प्रेम देण्यासाठी येतात, काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही लोक आपल्याला हे शिकवून जातात की स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर ठरवायची नसते. म्हणून आजपासून शांत व्हा, पण रागाने नाही. शांत व्हा स्वतःला शोधण्यासाठी. शांत व्हा स्वतःवर प्रेम करण्यासाठी. शांत व्हा तुमच्या स्वप्नांसाठी आणि शांत व्हा कारण तुम्हाला आता प्रत्येकाला काहीही सिद्ध करण्याची गरज उरलेली नाही. लक्षात ठेवा, ज्यांना तुमची किंमत तुमच्या उपस्थितीत कळली नाही, त्यांना तुमच्या अनुपस्थितीने ती कळली तरी ठीक, पण त्यांच्यासाठी पुन्हा स्वतःची किंमत कमी करू नका. कारण तुमचं आयुष्य कोणाच्या लक्षात येण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनाला समाधान मिळेल असं जगण्यासाठी आहे. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये लिहा, "आता मी स्वतःची किंमत स्वतः ओळखणार." आणि लक्षात ठेवा,
कधी कधी तुमचं शांत होणं म्हणजे नातं संपणं नसतं, तर स्वतःशी पुन्हा नातं जोडण्याची सुरुवात असते. मित्रांनो, जर या व्हिडिओमधला एकही विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर हा व्हिडिओ फक्त पाहून पुढे जाऊ नका. कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिहा, आता मी स्वतःची किंमत स्वतः ओळखणार. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल जिच्यासाठी तुम्ही खूप काही केलं, पण तुमची किंमत कधीच झाली नाही, तर हा व्हिडिओ तिच्यासोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्या व्यक्तीलाही स्वतःची किंमत ओळखण्याची ताकद मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या प्रेरणादायी विचारांसाठी अशा मोटिवेशनल व्हिडिओंसोबत जोडलेले राहा. आणि लक्षात ठेवा, लोकांना तुमची किंमत कधी कळेल याची वाट पाहू नका. पहिल्यांदा स्वतःची किंमत स्वतः ओळखा.